वृषभ राशी 26 मे ते 1 जून 2025 मे महिन्याचा शेवटचा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो। वृषभ राशी या आठवड्यात तुमचे मन सुख आणि विलासाकडे आकर्षित होईल। या आठवड्यात धन आणि समृद्धीचा कारक शुक्र मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करेल। याशिवाय जर आपण इतर ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर गुरु मिथुन राशीत, शनी मीन राशीत, राहू कुंभ राशीत, केतू सिंह राशीत, मंगळ कर्क राशीत आणि बुध वृषभ राशीत, सूर्य देखील वृषभ राशीत असेल। अशा परिस्थितीत या आठवड्यात बुद्ध्यादितासोबत अनेक राजयोग तयार होत आहेत। अशा परिस्थितीत या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते। तर चला जाणून घेऊया वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल। वृषभ राशी या आठवड्यात तुमचे नेतृत्व कौशल्य समोर येईल। तुमच्या संघटित विचारसरणीने आणि सहानुभूतीपूर्ण वागण्याने तुम्ही लोकांची मने जिंकाल। तथापि काही लोक तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होऊ शकतात आणि अडथळे निर्माण करू शकतात। जर एखादा करार किंवा संधी निसटली तर स्वतःला दोष देऊ नका। आठवड्याच्या शेवटी जबाबदाऱ्या वाढू शकतात, म्हणून काम वाटून घ्यायला शिका। वृषभ राशी या आठवड्यात तुम्ही दररोज सकाळी उठण्यापूर्वी तुमचे उघडे पाय जमिनीवर ठेवा आणि म्हणा, मी उद्देशाने उठतो आणि मी सन्मानाने चालतो। वृषभ राशीसाठी नवीन आठवडा आत्मविश्वासाचा असणार आहे। या दरम्यान तुम्ही अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यास सक्षम असाल। तसेच जर तुम्हाला एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असल्यास हा तुमच्यासाठी चांगला काळ आहे। तुम्ही धार्मिक यात्रेत सहभागी होऊ शकता। वृषभ राशी या आठवड्यात तुमच्या व्यावसायिक वाढीला चालना देणाऱ्या नवीन संधीसाठी खुले राहा। हृदयाच्या बाबतीत तुम्ही भावनिक स्थिरता आणि समाधान अनुभवू शकता। तुम्ही आणि तुमचा जोडीदार विश्वास आणि पाठिंब्याचा मजबूत पाया बांधताच विद्यमान नातेसंबंध आणखी खोलवर वाढू शकतात। वृषभ राशी मे महिन्याचा हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे। या कालावधीत शनी महाराजांची शनी जयंती आहेच, पण त्याचबरोबर राहू केतू ग्रहांचं संक्रमण, सूर्यग्रहाचं संक्रमण होणार आहे। त्यामुळे हा आठवडा फार खास आहे। नवीन आठवड्यात तुमच्या पार्टनर बरोबर तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता। तसेच जे लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच चांगला लाईफ पार्टनर भेटेल। आठवड्याची सुरुवात छान रोमॅन्टिक असणार आहे। जे लोक फॅशन, टेक्स्टाईल आणि इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूंशी संबंधित काम करतायत त्यांना भविष्यात चांगल्या संधी चालून येतील। तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला चांगलंच मिळेल। नवीन प्रोजेक्टवर काम करू शकता। आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास पैशांची बचत करा, विनाकारण पैसे खर्च करू नका। जर तुम्हाला चांगला बिझनेस करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागेल, त्यामुळे मेहनतीला पर्याय नाही। नवीन आठवड्यात तुम्ही मानसिक आरोग्यावर भर द्या। बदलत्या वातावरणाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। यासाठी बाहेरचे तेलकट आणि तिखट अन्नपदार्थ खाणे टाळावेत। वृषभ राशीला येणारा आठवडा समाधानकारक आणि यशदायी असेल। तुम्हाला आत्मचिंतन, प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल। या आठवड्यात करिअर आणि व्यवसायात तुम्हाला उत्तम फळ मिळेल। तुम्हाला हा आठवडा स्पर्धेचा आणि सुवर्ण संधीचा असेल, त्यामुळे प्रत्येक पाऊल खूप सतर्कतेने आणि विचारपूर्वक टाकावे लागेल। यामुळे चांगला फायदा मिळवू शकाल। नोकरदारांना हा आठवडा फार चांगला जाईल। तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील। तुमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील। तुम्ही भागीदारीत व्यवसाय सुरू करू शकता, पण सर्व दस्तऐवज तपासून घ्या। कार्यक्षेत्रात मेहनत आणि समर्पणाचे योग्य फळ मिळेल। तसेच वरिष्ठांचे सहकार्य लाभेल। तुम्हाला काही नवीन संधी चालून येतील। तुम्ही कामाबाबत टीमवर्कला अधिक महत्त्व द्या। वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल। वृषभ राशीला या आठवड्यात चांगला आर्थिक लाभ मिळेल। तुम्ही एखाद्या प्रॉपर्टी संबंधित व्यवहार कराल, जो फायदेशीर ठरेल। तुम्हाला नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल। तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील। तुम्ही गुंतवणूकबाबत कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी ज्येष्ठांचा किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या। तसेच घर खर्चात थोडी काटकसर करावी। वृषभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। तुम्हाला काही त्रास जाणवू शकतात, त्यामुळे वैद्यकीय सल्ला घ्या। औषधे वेळेवर घ्या। तसेच आपली दिनचर्या तपासून पहा। आरोग्यात सुधारणा होण्यासाठी नियमित व्यायाम करा। संतुलित आहार घ्या। वृषभ राशीच्या कौटुंबिक नात्यात काही मतभेद असू शकतात। वडीलधाऱ्यांशी संयम आणि संवाद साधावा। मुलांच्या चिंता सतावू शकतात। घरात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा।
वृषभ राशीच्या प्रेमी जोडप्यांनी एकमेकांशी सौम्य संवाद साधावा. जुने गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत मजेत वेळ घालवता येईल आणि तुमचे नाते अधिक दृढ होईल. वृषभ राशी, या आठवड्यात तुमच्या राशीवर शुक्र ग्रहण असल्याने तुम्हाला आत्मसन्मान आणि आकर्षणात आनंददायी वाढ जाणवेल. आठवड्याच्या मध्यापासून तुमचे व्यावसायिक जीवन सर्जनशीलतेच्या ठिणगीने फुलू लागते, कारण ग्रह तुमच्या बाजूने नवीनता वाढवतात. नातेसंबंधांना खोली मिळते. दयाळूपणाची अनपेक्षित कृती बंधांना वाढवू शकते. विशेषतः 29 मेच्या आसपास खबरदारी, अतिरेकापणामुळे अस्वस्थता येऊ शकते, म्हणून आनंदात संयम राखण्याचे महत्त्व लक्षात ठेवा. आर्थिकदृष्ट्या भविष्यातील योजना स्थिर करण्यासाठी 30 मे रोजी बजेटचे पुनर्मूल्यांकन करा. सुरक्षित पाया सुनिश्चित करा. 1 जून रोजी पौर्णिमा तुम्हाला भूतकाळातील तक्रारी सोडण्यास प्रोत्साहित करते. भावनिक शुद्धीकरणासाठी यावेळी स्वीकारा. स्वतःच्या सुधारणांकडे पावले उचला आणि कायाकल्पाच्या या कालावधीचा फायदा घ्या. नियमित शारीरिक दिनचर्या सुनिश्चित करा. ते तुमचे मानसिक आणि भावनिक आरोग्य दोन्ही मजबूत करतील. तुमचे मन स्वच्छ करण्यासाठी जर्नलिंग किंवा निसर्ग फिरण्यासारख्या पुनर्संचित क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहा. लक्षात ठेवा, संयम महत्त्वाचा आहे. सर्व प्रयत्नांमध्ये स्थिर गती विजयाची हमी देते. वृषभ राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग पिवळा असेल आणि भाग्यशाली अंक 9 आहे. एकंदरीत पाहता वृषभ राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे.